दरवर्षी लाखो तरुण लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न पाहतात. अंगावरच्या खाकी वर्दीचं आणि IPS हे पद मिळवण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येक जण आपल्या तारुण्याची अनेक वर्ष घालवतात. महाराष्ट्रातल्या मातीतल्या एका तरुणानेही तब्बल 10 वर्ष असा संघर्ष केला. रक्ताचं पाणी केलं, 5 वेळा अपयश आलं तरी सतील जिद्द सोडली नाही. अखेरच्या म्हणजे 6व्या प्रयत्नात देशात 487वा क्रमांक मिळवून तो IPS झाला. पण अचानक असं काय घडलं? ओडिसा केडर मिळालेल्या आणि हैदराबादमध्ये अंगावर खाकी चढवण्याचं ट्रेनिंग घेणाऱ्या या मराठमोळ्या तरुणानं म्हणजेच अभिजित रामदास यांनी थेट त्यांच्या IPS पदाचा राजीनामा दिला. ज्या स्वप्नासाठी 10 वर्ष आयुष्य पणाला लावलं, ते स्वप्न दारात उभं असताना त्यांनी ते का नाकारलं, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मूळच्या बारामती तालुक्यातील रुई गावचे रहिवासी असलेले अभिजित रामदास यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. घरची परिस्थिती बेताची, बालपण गरिबीत गेलं. सुरुवातीचं शिक्षण बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. पुढे मालेगावच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पण मनात ध्यास होता की प्रशासकीय सेवेत जाण्याचा. 2015 पासून त्यांनी दिल्ली, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2017, 2019, 2020 आणि 2022 अशा तब्बल 4 वेळा त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली, पण नशिबानं त्यांना हुलकावणी दिली. मात्र हार न मानता 2024च्या परीक्षेत त्यांना अखेर यश मिळालं आणि हीच परीक्षा त्यांचा शेवटचा प्रयत्न देखील होता. त्यांनी देशात 887वा क्रमांक मिळवला, 887वी रँक मिळवली. त्यांचं IPS बनण्याचं स्वप्न हे पूर्ण झालं. अभिजित यांचं हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये ट्रेनिंग सुरू होतं. त्यांना ओडिसा केडर बहाल करण्यात आलेलं होतं. पण फील्ड पोस्टिंग मिळवण्यापूर्वीच 11 जुलै 2026 रोजी अचानक बातमी आली की अभिजित रामदास यांनी आपल्या IPS पदाचा राजीनामा दिला. या बातमीनं प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ओडिसाचे DGP YB खुरानिया यांनी स्वतः राजीनाम्याला दुजोरा दिलाय. DGP म्हणाले की त्यांचा राजीनामा आमच्याकडे आलेला आहे, ते अद्याप ट्रेनी आहेत, त्यामुळे त्यांनी ओडिसात कोणतीही फील्ड ड्युटी केलेली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजे 6 जून रोजी भुवनेश्वरचे DCP जगन मोहन मीना यांनीही व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिलेला होता. त्यानंतर लगेचच एका मराठी ट्रेनी IPS ने राजीनामा दिल्यानं आता अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय आणि तो म्हणजे ज्या नोकरीसाठी 10 वर्ष संघर्ष केला, ती नोकरी जॉईन करण्यापूर्वीच अभिजित रामदास यांनी ती का सोडली? याचे अनेक काही कारणही असू शकतील. कारण सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं तर अभिजित यांनी यावर अद्यापही कोणतंही भाष्य हे केलेलं नाही. 10 वर्ष संघर्ष करून मिळवलेली देशातील अत्यंत प्रतिष्ठेची IPS ही पोस्ट सोडण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. अभिजित रामदास यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच विचारपूर्वकच घेतलेला असेल. त्यांच्या धाडसाचं कौतुकही करावं लागेल, परंतु 10 वर्षाच्या संघर्षाची ही अशी अखेर झाली, याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. आता हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्नही असू शकतो, पण अभिजित यांनी दाखवलेली ही जिद्द महाराष्ट्रातील हजारो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना नेहमीच प्रेरित करत राहील. कारण एखादी व्यक्ती एखादी पोस्ट मिळवण्यासाठी एवढा प्रयत्न करते आणि अखेर ती पोस्ट मिळवते, यासाठी निश्चितपणे देशातील हजारो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी निश्चितच त्यांच्याकडून प्रेरणा घेतील. खरं तर तुम्हाला काय वाटतं की अभिजित रामदास यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा का दिला, हे आम्हाला नक्की सांगा. तुर्तास येथेच थांबूयात. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.